केरळ राज्यातून 30 सप्टेंबर रोजी भंते मौर्या व भंते जयशिलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट अशोकाची 10 फूट उंचीची मूर्ती घेऊन दीक्षाभूमी नागपूरकडे निघालेली सम्राट अशोक आंबेडकर ही धम्म रॅली आज नांदेड येथे आली असता जनता कॉलनीतील तथागत महाविहार येथे या धम्म रॅलीचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले। तर सुभेदार रामजी आंबेडकर संघ व समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। फुलं नाही तर आता त्यांनी फुलं टाका, यांनी आले की फुलं टाकायचं। मैं स्वागत करता हूं और इन्होंने सम्राट अशोक राजा की जो क्रांति है लॉ ऑफ पिटी को बहुत बढ़िया तरफ से ये हैंडल कर रहे हैं। बाबा साहब की जो क्रांति है, बाबा साहब की जो क्रांति है धम्म की क्रांति है, बुद्ध की क्रांति धम्म की क्रांति है। इनका मैं स्वागत करता हूं और ये यात्रियों को मैं शुभेच्छा देता हूं। और यहाँ पे बहुत ही अच्छा ये केरल से आए हैं, भिक्खु संघ है, सब अच्छी तरह से इन्होंने अशोका एंड अम्बेडकर का जो रैली निकाल रहे, इनका मैं स्वागत करता हूँ, धन्यवाद देता हूँ। और ये दुनिया के लिए पीस है। सम्राट अशोक राज्य का जो है लॉ ऑफ पिटी पीस है, बुद्ध का पीस है और बाबा साहब की क्रांति है जो क्या है धम्म की क्रांति, बहुजन हिताय बहुजन सुखाय। ये दुनिया के लिए है, कोई विहार के लिए नहीं है। ये मैं यहाँ पे शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। जय भीम। तथागत भगवान बुद्धाचा जो बौद्ध धम्म आहे तो भगवान बुद्धानंतर ज्या पद्धतीने ज्या गतीने सम्राट अशोकांनी या देशामध्ये वाढवला, पण त्याच सम्राट चक्रवर्ती अशोकांचं कुठेतरी आपल्याला विस्मरण होत आहे असं वाटत असल्यामुळे केरळमधील सर्व धम्म उपासकांनी आणि बौद्ध धम्मगुरूंनी सम्राट अशोकाचा स्टॅच्यू तयार करून ब्रॉन्झचा तो स्टॅच्यू केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, हैदराबाद मार्गे आज महाराष्ट्रात येऊन नांदेडमध्ये जनता हाऊसिंग सोसायटी इथे ते आलेले आहेत। जनता हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि पुढील त्यांचा जो दीक्षाभूमीचा प्रवास आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत। भगवान बुद्धाचा धम्म ज्यांनी एवढा गतीने वाढवला त्या अशोक सम्राटाचं आपण नेहमी स्मरण करावं या मूळ हेतूने आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने ही धम्मयात्रा निघालेली आहे। तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंचांग प्रणाम। आज नांदेड या ठिकाणी केरळ राज्यामधून सम्राट अशोक यांच्या पुतळ्यासह 40 लोकांचा या ठिकाणी आलेला आहे आणि यांच्यामार्फत सम्राट अशोकाचा इतिहास हा नवा केला जात आहे आणि सम्राट अशोक भारतातील सर्वच राज्यातील लोकांना सम्राट अशोकाची आठवण करून देण्यात येत आहे। त्यामुळे मी केरळ राज्याचे जे काही प्रमुख असतील या सर्वांचं मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण आणि उत्तरच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या धम्मचक्र दिनाच्या तमाम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा दक्षिणच्या आणि उत्तरच्या वतीनं तमाम बौद्ध अनुयायांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय। जय भीम। जय भीम सर। हा धम्मयात्रा जी आहे केरळहून निघाली धम्मयात्रा, तर हे सगळ्यांना शांतीचाच मार्ग देणारी भगवान बुद्धांच्या बाबासाहेबांच्या विचाराची यात्रा आहे। त्या मार्गातून ही यात्रा आज नांदेडला 19 तारखेला पोहोचलेली आहे। तर मी संघाचा अध्यक्ष विजय कुमार उजेडकर, शाक्य संघ नांदेड, सुभेदार रामजी आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था नांदेड याच्या वतीने आम्ही आणि समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। मी रोहिणी मिलिंद येंगडे, जनता कॉलनी पंचशील महिला मंडळाचे अध्यक्षा बोलत आहे आणि इथून धम्मयात्रा तामिळनाडू या 6 राज्यातून येत आहे। तर आमच्या जनता कॉलनीच्या सर्व महिलांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आणि भिक्खू संघाचं सुद्धा स्वागत केलं आणि इथून त्यांची यात्रा आता यवतमाळ आणि पुसद आणि नागपूरला या ठिकाणी जात आहे
आणि अशोक सम्राटचं हे खूप हे कार्य चांगलं आहे आणि त्यांचं पुढील वाटचालीसाठी त्यांचं धम्माचा प्रसार व्हावा म्हणून याच्यासाठी त्यांचा पुतळा, भव्य पुतळा 10 फुटाचा त्यांनी घेऊन फिरता आणि हा पुतळा नागपूर येथे स्थायिक राहणार आहे. कोल्हापूर शहराचं वैभव असणाऱ्या ऐतिहासिक कळंबा तलावाच्या अस्तित्वाला आणि शाहू महाराजांच्या दूरदृष्टी विचाराला काळीमा फासण्याचे काम प्राधिकरण आणि बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. प्राधिकरणाने दिलेल्या लेआउटला स्थगिती देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा याबाबतच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सरस्वती पाटील यांना देण्यात आले. कोल्हापूर शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून कोल्हापूर शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा या उदात्त दृष्टीनं कळंबा तलावाची निर्मिती झाली. या कळंबा तलावाची निर्मिती करत असताना छत्रपती शाहू महाराजांनी बालिंगा नावाचं गाव दुसरीकडे वसवून त्या तलावाचा प्रचंड मोठा आवास निर्माण केला होता. त्या तलावाला येणारे मोठे मोठे नाले, पाण्याचे स्रोत असे प्रचंड प्रमाणामध्ये लांब आणि रुंद केले होते आणि छत्रपती शाहू महाराजांची जी भूमिका होती ती भूमिका या कोल्हापूर शहरातल्या सर्वसामान्य जनतेला अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हावा, तलावामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होता कामा नये, नागरिकांना कोणत्याही प्रकारे धोका पोचता कामा नये यासाठी या तलावाची निर्मिती झाली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्राधिकरणाने त्या तलावाच्या जवळच्या एका गट नंबरमध्ये नंदिनी जाधव नावाचं नगर वसवाय परवानगी देऊन त्या कळंबा तलावाकडे येणारा पाण्याचा जो स्रोत आहे, ओढे नाले आहेत, ते ओढे नाले चिंचोळे करून मुजवून कळंबा तलावाला येणारं पूर्ण पाणी बंद केलेलं आहे. कोल्हापूरला या तलावाचा पाण्याचा प्रचंड मोठा साठा मिळत असतो. कोल्हापूर शहराला पाणी या कळंबा तलावातून मिळत असतं आणि असं असतानासुद्धा नागरिकांची गैरसोय करून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार करून प्राधिकरणानं या नंदिनी जाधव नगरला परवानगी देऊन बिल्डरांना पाठीशी घालायचं काम केलेलं आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. छत्रपती शाहू महाराजांची स्मृती इथं नष्ट होणार आहे, तलाव नष्ट होणार आहे. शाहू महाराजांच्या विचाराला काळीमा फासणारं काम इथल्या प्रशासनानं केलेलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर हे जी का नंदिनी नगर नावाची वसाहत व्हायला लागली आहे, सोसायटी व्हायला लागली आहे, त्या सोसायटीला दिलेलं परमिशन रद्द व्हावं. होणारी जनतेची फसवणूक जी आहे ती फसवणूक तात्काळ थांबवावी. जर का फसवणूक थांबवली नाही तर रिपब्लिकन पक्ष निश्चितपणानं त्या जागेवरती जाऊन आपण स्वतः त्या बिल्डरांनी सुरू केलेल्या कामाच्या विरोधात आंदोलन करेल. छत्रपती शाहू महाराजांची स्मृती नष्ट करायचं काम कोण करत असेल तर आम्ही कदापिही त्याला पाठीशी घालणार नाही. आम्ही निश्चितपणानं प्रचंड मोठा लढा उभा करून शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या तलावाचं संरक्षण करू. वर्धा जिल्हा परिषदेसमोर गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी ठिय्या धरणे आंदोलन आयटक राज्य सचिव दिलीप उटाने व सेतूची भैया देशकर यांच्या मार्गदर्शनात तर संजय भगत, ज्योत्स्ना राऊत, शबाना शेख, अर्चना घुगरे, मीनाक्षी गायकवाड, सुजाता भगत यांच्या नेतृत्वात सुरूच आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 15 वर्षांपासून 4000 गटप्रवर्तक व 70,000 आशा कार्यरत आहेत. गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता दिला जातोय. त्या अनुषंगाने आयटक व सेतूच्या वतीने जिल्हा परिषदेवर अजूनही धरणे आंदोलन सुरू आहे. आज आशा गटप्रवर्तकांच्या संपाचा दुसरा दिवस. आजही जिल्हा परिषदच्या समोर आयटक आणि सिटू या दोन्ही संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यातल्या 1200 आशा आणि 57 गटप्रवर्तक आजही जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून बसलेले आहेत. त्यामुळे विविध कामे आरोग्य विभागाचे
ठप्प झालेले आहेत आणि शासनाला विनंती आहे की तत्काळ त्यांच्याकडे निपटारा करावा, त्यांच्या मागण्यासंदर्भात निर्णय घेऊन योग्य तो निर्णय द्यावा. दिवाळीची त्यांना भाऊबीज भेट देण्यात यावी, त्यांना किमान वेतन देण्यात यावं, या मागण्यांसाठी या महिला इथं बसलेल्या आहेत. आजचा नेतृत्व आयटकच्या आशा गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सवाना शेख, ज्योत्स्ना राऊत, सुजाता भगत आणि सीटूच्या अर्चना घुगरे, भैया देशकर याच्या नेतृत्वामध्ये हा आंदोलन चाललेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा संपात गेलेली असल्यामुळे विविध कामे खोळंबलेली आहेत. तरी शासनाला विनंती आहे की तत्काळ त्यांनी या संदर्भातली दखल घेऊन कारवाई करावी. कोरोना काळामध्ये यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केल्यामुळे त्यांना किमान वेतन कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे म्हणून या ठिकाणी करतो. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना कायम करावे, तोपर्यंत कंत्राटी कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे समान काम समान वेतन लागू करावे. स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावा. या व इतर मागण्यांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी फेडरेशनचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या राणीबाग ते मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्रमुख सरचिटणीस कॉम्रेड गणेश शिंगे यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर दिली. महानगरपालिका, नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या माध्यमातून दिनांक 16 तारखेला ठाणे या ठिकाणी राज्यातल्या सर्व महानगरपालिका कर्मचारी संघटना प्रतिनिधीची व्यापक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये राज्यातल्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम करणे या बाबतीसह लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वारसा हक्काने सरसकट नियुक्ती मिळावी एक विषय आणि त्या महानगरपालिकेला LBTचे जे काही अनुदान मिळत आहे त्या LBTच्या अनुदानामुळं कायम कर्मचाऱ्याचे वेतन वेळेवर होत नाही आणि उशिराने होत आहेत. त्या वेतनामध्ये 100% वाढ करून महानगरपालिका कायम कर्मचाऱ्याच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्या घेऊन राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने राज्य सरकारला कालच्या 16 तारखेमध्ये इशारा दिलेला आहे आणि 2 तारखेच्या अगोदर जर महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे बैठकीचं पाचारण केलं बैठकीसाठी तर आम्ही या आंदोलनाच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करणार आहोत. परंतु परिस्थिती अशी आहे की अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला नाही. इतर काही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू झाला परंतु त्याची थकबाकीची रक्कम नाही मिळाली. त्या थकबाकीच्या रकमेसह इतर महानगरपालिकेला 7वा वेतन आयोग लागू करावा या मागणीसह आम्ही आंदोलन करीत आहोत. 2 तारखेचं आमचं आंदोलन राज्यातल्या सर्व महानगरपालिकेमधून किमान 1500 असे कर्मचारी घेऊन आम्ही 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा राणीबाग मुंबई इथून मंत्रालयावर धडक मोर्चा लॉंग मार्च आम्ही काढणार आहोत. यासाठी नांदेड वगळा महानगरपालिके कामगार कर्मचारी युनिटच्या वतीने 200 कामगाराचा ताफा मी स्वतः त्याचं नेतृत्व करणार आहे आणि मी स्वतः या कामगाराला घेऊन रेल्वेने राजाराणी आणि देवगिरी या आणि नंदीग्राम एक्सप्रेस या 3 गाड्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मुंबई या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत येणार आहोत.
त्या मोर्चा आमचा यशस्वी व्हावा असे आमचे राज्य कार्यकारिणीची पूर्ण कार्यकारी मंडळ कार्यरत आहे. पाथरी बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे बाजार समितीची लाखो रुपयांची मोकळी जागा आपल्या मर्जीतील 32 कापूस व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने देण्याची मेहरबानी 2020 साली केली होती. याच कारवाई संदर्भात उपनिबंधक संजय भालेराव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आमचे प्रतिनिधी LR कदम यांनी. तेव्हा काय म्हणालेत भालेराव ते ऐकूया. आता मी आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जे 32 बोगस गाळे जे आहेत पत्र्याचे उभारलेले मार्केट कमिटीच्या यार्डमध्ये ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे की या ठिकाणी जे तत्कालीन संचालक मंडळ होतं त्या संचालक मंडळाने गेल्या 2020 वर्षाच्या कालखंडामध्ये एक ठराव घेतला होता तो या गाळे उभारण्यासंदर्भात. मात्र सगळे हे करत असताना संबंधित त्या संचालक मंडळानं वरिष्ठ कार्यालयाची पूर्व परवानगी न घेतल्यामुळं यामध्ये उद्धव नाईक जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी यांनी तक्रार केली होती वरिष्ठाकडं आणि त्या चौकशीमध्ये एक समिती गठीत झाली आणि त्या समितीनं आता पूर्ण अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हे जे शेड आहे ते अनधिकृत उभारलेले आहेत आणि हे गेल्या चौकशीनंतर आता 30 दिवसाच्या आत काढण्याचे निर्देश जे उपनिबंधक आहेत परभणीचे त्यांनी निर्देश दिलेत की 30 दिवसाच्या आत हे सगळे शेड आहेत अनधिकृतपणे काढून टाकायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत. हे जबाबदारीने आता कायद्याचं पालन करून हे शेड आता कधी काढून टाकणार हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लॉर्ड बुद्धा TV करिता मी LR कदम, पाथरी, परभणी. कोराडी सुपर क्रिटिकल पॉवर प्लांटला महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाल्याने आज आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश आल्याने दिनांक 20 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता राजेश रंगारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोराडी पॉवर प्लांटच्या गेट समोर ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केलाय. यहाँ पर अगर कोराडी की बात की जाए तो 500 मेगावाट का सुपर क्रिटिकल पावर प्लांट यहाँ पर कल राज्य सरकार के तौर से मंजूरी मिली है. यहाँ पर अगर देखा जा रहा तो महादुला नगर पंचायत, कोराडी ग्राम पंचायत और कई ऐसे ग्राम पंचायत के पदाधिकारियों ने यहाँ पर जल्लोष किया है. आप देख सकते हैं कि नगर अध्यक्ष राजेश रंगारी के नेतृत्व पे यहाँ पे कोराडी के कई सरपंच है, यहाँ पर पंचायत समिति सदस्य और कई पदाधिकारी भारतीय जनता पार्टी के लोगों ने यहाँ पर अभिनंदन किया है महाराष्ट्र सरकार का. और सबसे बड़ा श्रेय यहाँ के प्रदेश अध्यक्ष को जाता है जिन्होंने ये पावर प्लांट यहाँ पर लाया है. मेरे साथ में नगर अध्यक्ष राजेश रंगारी जी है. भाऊ, एक जिस तरह से कोई नया प्रोजेक्ट आता है, जब नया प्रोजेक्ट आने के बाद में दिल में ये एहसास होता है कि यहाँ के जो बेरोजगार सुशिक्षित युवा होते हैं उनके हाथ में काम आता है. क्या दिल में एहसास लग रहा है, आज क्या कहेंगे? बिल्कुल, बहुत खुशी का वातावरण है. मैं सबसे पहले हमारे नेता जो भारतीय जनता पक्ष के प्रदेश अध्यक्ष है सम्माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहब, उन्होंने यहाँ के नगर सेवक, यहाँ के सरपंच, यहाँ के कार्यकर्ताओं की दखल लेकर, यहाँ के बेरोजगारों की दखल लेकर ये कोराडी प्लांट यही होना चाहिए क्योंकि यहाँ पानी मुबलक है, यहाँ सभी चीज़ें डेवलपमेंट के हिसाब से सभी है. उन्होंने इस चीज़ का महाराष्ट्र सरकार को ये चीज़ की जानकारी दी कि अगर प्लांट अगर लाना है, यही प्लांट अगर परली और पारस या कहीं जाता है तो उसका बजट भी ज़्यादा बढ़ेगा और ये बजट बढ़े नहीं, इसलिए कोराडी में ये प्लांट कल गवर्नमेंट ने इसको मान्यता दी है, मंजूरी मिली है. इसीलिए आज कोराडी के आजू बाजू के महादुला के, बोकारा के सरपंच, लोनखैरी के सरपंच, हमारे सारे नगर सेवक इस निर्णय का जल्लोष करने यहाँ आए हैं. बहुत देखा गया था कि पिछली बार जब हेयरिंग में हमने देखा गया तो कांग्रेस के कई ऐसे अधिक पदाधिकारी थे यहाँ पर जहाँ पे पावर प्लांट को कहीं और स्थानांतर हो, उसके लिए हेयरिंग में बहुत बड़ा यहाँ पर बहुत ज़्यादा परेशानी हुई थी या फिर बहुत ज़्यादा यहाँ पर गोंदर किए थे. तो उस बारे में क्या कहेंगे? क्या भारतीय जनता पार्टी तो एक तरफ पे इस लाने को तैयार थी लेकिन कई तरीके और नेता और कुछ पार्टी के लोग इसको तैयार नहीं थे. हमने उस समय उनका निषेध किया था
जो कांग्रेस पार्टी उस समय हेयरिंग में विरोध कर रही थी कि यहाँ पोल्यूशन होगा, यहाँ लोगों के हेल्थ को प्रॉब्लम होगा, लेकिन आज ये डेवलपमेंट बावनकुळे साहब के नेतृत्व में, फडणवीस साहब के नेतृत्व में, हमारे एकनाथ शिंदे सीएम साहब के नेतृत्व में, अजित पवार जो डिप्टी सीएम है उनके नेतृत्व में ये प्लांट को मान्यता मिली है। आज कांग्रेस भी इस प्लांट का स्वागत करने बाहर निकली है। कहीं तो भी उन्होंने एक इलेक्शन का माहौल देख के अपने कार्यकर्ताओं को ये बताया है कि जल्लोष में शामिल हो, लेकिन उस समय उन्होंने विरोध किया, उस समय बेरोजगार की दखल नहीं ली और आज श्रेय लेने के लिए वो सामने आ रहे हैं। हम बिल्कुल उस कांग्रेस पार्टी का, उनके कार्यकर्ताओं का निषेध करते हैं कि जो बेरोजगार की दखल लेकर हमारे कार्यकर्ता जमीन पर उतरे थे, आज हमारे सरकार ने, महाराष्ट्र सरकार ने इसका निर्णय किया। वो स्वागत करने हम सब कार्यकर्ता, सब नगर सेवक, सब सरपंच यहाँ आए हुए हैं कि यहाँ के बेरोजगारों को हाथों को काम मिले, यहाँ के स्थानिकों के हाथों को काम मिले और उनका घर का दिया जले। आपल्या या ग्रामीण भागातील जनतेला तर खूप म्हणजे बेरोजगारांना तर खूप आनंद झाला आहे। त्याबद्दल आम्ही जे पदाधिकारी आहोत भाजपचे त्यांना पण खूप आनंद झाला आहे आणि आपले जे बावनकुळे साहेब आहे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हा पॉवर प्लांटला मंजुरी मिळालेली आहे। त्याच्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणजे आज सर्वात खुशीत आहे आणि हा जल्लोष आम्ही इथे साजरा करतो। आणि एक तसे हे 3 संच आपल्या इथे आहेत आणि अजून 2 संच अजून झाले तर खूप साऱ्या बेरोजगारांना काम भेटल। सगळ्यांना मिळाला पाहिजे रोजगार आणि सगळ्यांना आनंद झाला जास्त म्हणजे बावनकुळे साहेबांचं अभिनंदन। सर देखा जा रहा है कि ये सुपर क्रिटिकल पावर प्लांट का जो अभी यहाँ पर कल जो कैबिनेट से मंजूरी मिली है उसका यहाँ पर जल्लोष हो रहा है। जल्लोष के साथ में ये पावर प्लांट का काम कितने जल्दी चालू होंगे और आने वाले समय में जिस तरह से बेरोजगारों की सवालों का एक बहुत बड़ा सवालों का जवाब मिला है और इस जवाब का आने वाले समय में कितने बेरोजगार यहाँ पर लगेंगे देखने वाली बात है। कैमरा पर्सन मयूर के साथ मैं शैलेश धोरे, लॉर्ड बुद्धा टीवी, कोराडी, नागपूर। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।